तुम्ही पण होण्याची नाही का? कमेंट मध्ये सांगा. मगाशी पडला एस्केलेटर मध्ये निखिल गांगुर्डे. आम्ही त्याला ऑटोमॅटिक पायऱ्या बोलतो. जाऊया ब्लॉग मध्ये बघितलं. तर फायनली आपण गाजाला भेटलोय. तर मंडळी कशा आहात तुम्ही सर्व? स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे CNG भाऊ ब्लॉग. CNG बोलतो क्रिएटर निखिल गांगुर्डे. आणि आज आलो आहोत आपण एक मीटअप आहे शुभम दादाचा, शुभम जाधव जो क्रिएटर आहे. तर त्याचाच मीटअप आहे आणि त्यासोबतच आपल्याला मूवी पण बघायचा आहे. तर आता आपण आलो आहे मुलुंड वेस्टच्या आर मॉलला. आता भेटूया, जे त्यांचे मॅनेजर आहेत त्यांना जाऊन भेटूया. आणि आज आपल्यासोबत सुकृत पण आहे. सुकृतला पण इन्व्हाइट आलं आहे आणि मला पण इन्व्हाइट आलेलं आहे. तर आता दुसऱ्या माळावर पोचलो आहे. आता तिसऱ्या माळावर जाऊया पिझ्झा हटमध्ये आणि भेटूया शुभम दादाच्या मॅनेजरला आणि बघूया पुढे कसं काय. चलो. आणि पायरी बघ, ऑटोमॅटिक आहे. मगाशी पडला एस्केलेटर मध्ये. काय बोलतो? मगाशी पडला एस्केलेटर मध्ये निखिल गांगुर्डे तुमचा. आम्ही त्याला ऑटोमॅटिक पायऱ्या बोलतो. आले 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 आले. चला जाऊया आतमध्ये. पोचलो आपण. भेटूया दादाला. तर फायनली आपण दादाला भेटलोय आणि दादाचा आज मीटअप आहे. शुभम दादा तुम्ही सगळे दादाला ओळखतच असणार. तर कसं वाटतं आता, म्हणजे तुला कसं वाटतं? आम्हाला तर खूप छान वाटतं. म्हणजे तुला मीटअप आज पहिल्यांदा, तुला कसं वाटतं? मला खूप छान वाटतंय, कारण मी खूप असं आहे की मीटअप म्हणजे मला कळत नाही पटकन आधी. पण मी असं विचार केला की करूया मीटअप, पण खूप कमी लोकांमध्ये इंटिमेट करूया, कारण मला सगळ्यांशी बोलता येतं बरोबर. म्हणून मी 15-10 जणांचाच मीटअप घेतला, जेणेकरून मेसेज खूप आलेले. पण मी म्हटलं की नाही, आपण तेवढेच सिलेक्ट करूया आणि तेवढ्याच लोकांना. म्हणजे आम्ही त्यातला खूप लकी होतो. त्यात फिल्म बघूया आपण. मला फिल्म खूप आवडतात, तर म्हटलं फिल्म्स बघू आपण एकत्र. म्हणून आज आम्ही मीटअप पण केला, फिल्म पण बघणार आहोत एकत्र. म्हणजे मूवी डेट होणार आहे आज भावाबरोबर आपला. आणि बघू जर दादासोबत काम करता आलं तर खूप चांगली गोष्ट नक्की करू आपण. बाकी करण दादा आणि त्यांना सगळ्यांना पूर्ण ऑर्गनाइज आहे. हा विनीत बन्सल इतका डेंजर आहे, कोकचा ग्लास घेऊन आलाय सोबत. आणि आपला नवीन मित्र, याची इंस्टाग्राम आयडी आहे बटाटा वडा. मी खाली देतो, जाऊन नक्की फॉलो करा. नक्की ओळख झाली मित्रासोबत. आणि जाऊया आता मूवी बघूया की कसा आहे मूवी काय. फर्स्ट टाइम बघतो ना मी पण, तिथं फर्स्ट टाइम बघतो. मला जास्त मूवी आवडत नाही, पण आता दादा देतो मूवी बघायला चान्स, तर बघून घेऊया. आणि विनीत बन्सल येतोच आहे मागे, तो आला की त्याला भेटवतो तुम्हाला. हाय मंडळी, विनीत बन्सल. क्या किया तूने अभी बता? क्या किया? अरे मैंने सोचा कि भाई मेरा जूता कोई नहीं पिएगा तो मैं ग्लास लेके चलता हूँ. तो मैं वो ग्लास घर से लाया ग्लास, मतलब ऐसे ही मैं बोला कि चलो मैं पी लूँगा और बाद में रख दूंगा. मेरे को ऐसा लगा कि यूज एंड थ्रो ग्लास है, मेरे को ध्यान में नहीं. वो पिज्जा का जो था वो क्या बोलते तवा, वो प्लेट, वो भी लेके आने का. अगली बार वो ट्राई करें. तो अभी तो सिर्फ पीछे बुलाया, अगली बार डायरेक्ट पीछे से लेंगे. चला जाऊया मूवी बघायला. हा विनीत बन्सल तुम्ही ब्लॉग मध्ये खूप वेळा बघितलंय, तर आता जाऊया. ब्लॉग मध्ये बघितलं. इधर 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 चल मित्रा. चेकिंग हा इधर विनीतला आतमध्ये पाठव. नहीं इधर विनीतला ये इधर मैं क्या बोला तू सुना क्या? इस ब्लॉग में बहुत बार तुम लोगों ने नाम सुना है विनीत बन्सल, तो ये है विनीत बन्सल. बरोबर. हाँ तो वही चंचल मन के टाइप में. हाँ तो वही तो चंचल मन हंस रहा था तेरे ऊपर, तो मैं नहीं हंसा भाई. बग रहे चंचल मन, बोल अभी कुछ तेरा इंट्रोडक्शन तो दे मेरे. अरे मतलब CNG खूप चांगले वीडियोस बनाता हूँ. मतलब मेरे को जितना मराठी आता है मैं उतना बोल रहा हूँ. बाकी हिंदी में तो भाई ये बहुत ही अच्छा कर रहा है. बस थोड़े इसके वीडियोस कभी ये रिपोस्ट करते हैं जो कि मेरे को नहीं पसंद है. रिपोस्ट में कभी नहीं है, मैं डिलीट करके बाद में डालता है रिपोस्ट. हाँ वही क्यों करने हाइट बढ़ गया है मेरे को. यहाँ हाइट कैसा बढ़ा हुआ था? अरे बढ़ गया नहीं बोला मैं. कितना है? 6 फीट. क्या खाता है तू? बस ऐसे ही. बस खाता है? बस खाता है? चलते जाने का. कंसिस्टेंट है कि नहीं यार, मेरे को टाइम नहीं मिल रहा है. मेरे लोग भी बहुत बोल रहे हैं कि भाई तू रोज डालते जा ब्लॉग्स पर, टाइम नहीं मिल रहा है.
ये रूप आपण आहे पटेल करे जाणे का किती रे. चल चला मंडळी भेटू पुढे, बघू कुठे जायचं आपलं. शुभम दादाची स्पॉट चाललं आणि मूवी बघायला. गँग्स ऑफ सफेद कपडा गँग. लहान असताना बघायचं मंडळी कसं ती जिंदगी की तू बघायचं लहानपणी मम्मी सोबत कहाणी घर घर की सॉरी सास कभी कभी होती ते बोलल्यावर सांगतोय 3 वेळा तर मी बोलत. हा मूवी मी एकदा बघून झालाय, पण फोनवर बघितलं होता कॉड वगैरे टाकून. पण थिएटरमध्ये बघण्याची मजा वेगळी. असं आहे ना, मागून मागून काय बघतो. हा ना, मजा. थिएटरमध्ये बघण्याची खरंच मजा वेगळी. आणि जे बोल्ड सीन नाही बोलते ना, रोमांस खास होता है बचपन, तर रोमांस चालू होता. आणि हा माझा मित्र मला विचारतोय की ये क्या चल तरी कधी रोमांस दिल के पास हा तो क्यों ना हो खास वर्जिन आहे. अपना उपवास. हाँ भाई. तुम्ही पण म्हणायची नाही का? कमेंट मध्ये सांग. कमेंट मध्ये सांगा. भाई बाप मूवी आणि थिएटरमध्ये एक्सपिरियन्स तर खतरनाक आहे. आता मध्यांतर झालाय, आता पूर्णांतर होईल. तो पूरे इलाके में इतना बम मारेंगे कि इलाका धुआं धुआं हो जाएगा. और यहाँ के मंत्री श्री रामाधीर सिंह के पूरे खानदान से तर मंडळी अशा प्रकारे हा इव्हेंट हा मीटअप होता आणि मीटअप संपला आहे आणि आता निघालो आम्ही आमच्या घरी. तर खूप मोठा ब्लॉग नाही, एकदम छोटासा ब्लॉग आहे, कारण खूप मस्त सॉर्टेड असा मीटअप होता. जास्त गर्दी नाही, फक्त एक दादाने एक लिमिटेड लोक बोलवले होते, त्यांनाच इन्व्हाइट केलं होतं आणि तेच लोक होते. आणि खरंच खूप मजा आली. आणि मूवी तर बापास इतक्या वर्षानंतर मूवी बघितला तरी पूर्ण अख्खा थिएटर भरलेला होता. म्हणजे काय मूवी आहे यार, तो अजूनपर्यंत लोकांना त्या मूवीचा क्रेज आहे. रिलीज केला आहे तो. आणि ह्या साहेबांना चहा प्यायची खूप इच्छा आहे, पण तो बोलतो मी बाहेर जाऊन चहा पिईल. का बाहेर जाऊनच पिणार, इकडे कुठे 150-150 रुपयाचा चहा चुकते आलाय का? 150 रुपये ना. मी अख्खा म्हणजे जे आता बँकेहून जातो मी चाललोय रिहर्सलला आणि बघ त्या अख्ख्या बँकेच्या मुलांना चहा पाजेल 150 रुपये. 150 रुपये अजून वाचेल पैसे. 25 लोक चहा पितील तरी पैसे वाचतील. तर जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.